जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय। भोग तो न गडे संचिता वाचुनी, करावे ते म्हणी समाधान। म्हणून मनी मानू नये खेदू, मनावा गोविंदू वेळोवेळा। याचा अर्थ तुकाराम महाराज म्हणतात, मनुष्याच्या वाट्याला येणारे भोग हे त्याच्या संचितामुळे म्हणजेच पूर्वकर्मामुळे असतात। त्यामुळे ते भोगतेवेळी ते त्याने समाधान चित्ताने भोगावेत असा विचार करून मनाचे समाधान करावे। किंबहुना आपल्याच पूर्वकर्माचे ते फळ असल्याने त्याविषयी मनात किंचितही खेद मानू नये। उलट अशा वेळी वाचेने त्या एका श्रीहरी गोविंदाचे नाम घ्यावे, त्याच्या नामाचा जयघोष करावा। आनिका रुसावे न लगे बहुता, आपुल्या संचिता वाचून या। आनिका रुसावे न लगे बहुता, आपुल्या संचिता वाचून या। म्हणजे तुकोबाराय म्हणतात, मुख्य म्हणजे आपण भोगत असलेले दुःख भोग आपल्याच प्रारब्धाचे फळ म्हणजे पापात्मक फळ असल्याने त्याविषयी खेद करू नये। त्या भोगांना कंटाळून किंवा त्याचा मनस्ताप म्हणून इतर कोणावरही रुसू नये किंवा कोपू नये किंवा रागावू नये। तुकोबाराय म्हणतात, किंबहुना रुसावे लागल्यास त्याने आपल्या दैवावर रुसावे, म्हणजे एका आपल्या नशिबाशिवाय किंवा संचिताशिवाय अन्य कोणावरही रुसू नये। उलट त्या दुःखावस्थेत गोविंदाचे नाम घ्यावे। तुकोबा राय म्हणे, भार घातलियावरी होईल कैवारी नारायण। याचा अर्थ तुकोबाराय म्हणतात, परंतु याही परिस्थितीतून मार्ग काढता येतो। म्हणजे अशा परिस्थितीतून सही सलामत सुटण्यासाठी मी तुम्हाला एक युक्ती सांगतो। तुकोबाराय म्हणतात, देवाला श्रद्धेने शरण जाऊन जर एखाद्याने आपला संपूर्ण भार त्याच्यावर टाकल्यास मग तो देवाला तो स्वतःच्या खांद्यावर घ्यावाच लागतो आणि शरण आलेल्याचे रक्षण करावेच लागते। कारण तुकोबाराय म्हणतात, शरण आलेल्यांना नारायण कधीही रिकाम्या हाताने धाडत नाही। उलट त्यांचा कैवार घेऊन त्यांना पाठीशी घालून किंबहुना त्यांचा संपूर्ण अंगीकारच करून त्यांचे सर्व भोग मग तो स्वतःलाच भोगतो। जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी। हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी। ओम